तू माझ्यासोबत माझ्या कक्षात ये. नग, मला आता अगोदर महासताईसनी भेटायचं आहे. पण आता कशाला? आता भेटते, पुन्हा भेट होईल नाही होईल ठाव नाही. आता भेटते आणि मी जाते. पण पुन्हा शब्दाला शब्द असं नाही होणार देवा. देवा, जर तिची इच्छा असेल तर आपण तेवढी तरी पूर्ण करूया. बर, मी तुला त्यांच्या कक्षात घेऊन जाते. जी. तो इथे? मी आत येऊ का जी? निर्णय झाला आहे. जी. मग का आली आहेस तू इथे? माझ्याकडे तू याचना करशील तरीही काही होणार नाही. मी आता काही मागायला नाही आले. मग काय हवंय तुला? मला काय बी नग आहे, तर आता मी जेजुरी सोडून जाणार आहे, म्हणून म्हणलं भेटून जावं. पुण्यांदा भेट होईल नाही होईल. नाही झाली तर उत्तमच आहे. एवढा प्रपंच त्यासाठीच केला मी. आणि आता बोलून काय करायचंय? हे तर झालंच. खरीत कधीच जेजुरीत राहिले म्या. प्रत्येक जणाशी नातं झालं आहे माझं. नाही म्हणलं तरी तुमच्या संग झालंच की माझं नातं. जीव लागला आहे प्रत्येक गोष्टीशी. आता विसरून जा सगळं. तुला लाख वाटत असेल, पण मला तुझ्याशी कोणतंही नातं ठेवायचं नाही. जे नातं होतं ते तोडण्यासाठी खूप प्रयत्न केलेत मी, आणि ते तोडण्यात मला आता यश मिळालं आहे. पुन्हा इथे येऊ नकोस. नाही येणार म्या, तसं ठरलंच आहे. घरात न गेल्यावर लय आठवण येईल मला जेजुरीची. आता म्या चालले आहे. दिस संपायच्या आत म्या जेजुरीत न जाईन. तर माझ्याबद्दल मनात राग ठेवू नका जी. तो तर राहणारच बानू. पर आता तर म्या चालले आहे. तुमच्या मनासारखं होत आहे समज. मग आता एवढी तरी कृपा करा माझ्यावर. माझ्या संसारातले अनेक सोनेरी दिवस गमावले मी तुझ्यामुळे. मला माझ्या संसाराचा आनंदच नाही घेता आला. काय उणीव आहे माझ्या संसारात बघ ना. सगळं आहे, पण तू आलीस. भोळे आहेत माझे पती, अर्थात म्हणूनच अडकले ते तुझ्या मोहात. पण तू होतीस म्हणून माझ्या संसाराचा आनंद हरवून गेला. आता तू गेल्यावर माझा पुन्हा संसार उभारेन मी. माझी सगळी स्वप्न मी पूर्ण करेन. तुझ्या असण्याच्या सगळ्या खुणा मला पुसून टाकायच्या आहेत. आजी, तुझा वाडा पण नाहीसा करणार आहे मी. कुणालाही तुझे स्मरण व्हायला नको आहे मला, आणि अण्णा तर अजिबातच नाही. त्या वाड्यात माझ्या आठवणी आहेत, आणि तोच वाडा. तू चालली आहेस ना इथून, मग जीव अडकवू नकोस. तर वाडा पाडणार तुम्ही? हो, तुमचं राज्य आहे.
तुम्ही ठरवाल तसं. तुम्हासनी भेटावं म्हणून आले होते. येते मी. थांब. पुन्हा इथे येण्याचा प्रयत्न केलास तर माझ्या क्रोधाला बळी पडशील. मी नाही येणार जी. मला ठावा हाय का तुम्ही देवासने बी म्हातारं केलं होतं. माझं सत्व होतं ते. मी काय आहे हे तुला कधीही कळलं नसेल. पण हेही ध्यानात ठेव की मी आधी वरला आहे देवांना. मी आधी त्यांच्याशी विवाह केला. मी हळदीच्या पायाने विवाह करून आधी इथे आले. मी अर्धांगिनी आहे त्यांची. आणि हे नातं जपण्यासाठी कोणतीही पत्नी प्रयत्न करेलच ना. मी माझं नातं जपलं आहे हे ध्यानात ठेव. म्हणजे हे तू पुन्हा करणार नाहीस. तुमचं खरं आहे. पर मी भक्ती केली देवांची. आणि देवांनी मला कधी येड लावलं मला कळलंच नाही. देवानंच भक्तावर प्रेम केलं असेल तर भक्तानं तरी काय करावं ह्याचं उत्तर मलाच ठाऊक नाही अजून. येते मी. माझ्या डोळ्यात पाणी काय येतंय? मला तुला या जेजुरीतून बाहेर काढायचं होतं. शेवटी तू जिथून आली आहेस तिथेच तुला जावं लागलं आहे. माझा मोडलेला संसार उभारेन मी. कारण मी तुला माझ्या संसारातून बाहेर काढला आहे. हे भानू, अग तू हात कशी? हे भानू, अगं काय विचारतोय मी? या म्हाताऱ्या बाची काळजी हाय की नाही तुला? कोणाला काय बी सांगितलं वाला सोडून गेलीस तू? हे भानू अगं काय विचारतोय मी? आता माझ्या काळजाचं पाणी पाणी होतंय आणि तू गपगुमान बसती आहेस. अगं बोल की काहीतरी बोल की. बा अगोदर वाड्यावर चल. चल. हवं काय झालं असेल? अगं गंगे, म्या काय कुडमुड्या जोतीच आहे का तुला समजा सांगाय? अव काय झालं असेल? उगा आपलं काहीतरी बोलती. नवरा गरीब गावलाय म्हणून त्याला हवं पर बानूताई सापडताल ना? व सापडतील म्हणजे आता देव असताना बानू कुठली जेजुरी सोडून जाते तवा? बानू
अगं कुठे होतीस आणि काय हे हो जरा दमान मी पाणी आणते. होय राजा काय झालं काय? अरे हे असं आहे बघ, आलं धरणं डोळ्यात नुसतं पाहते. अरे काय करावं म्या? अरे पर होती कुठे ही मग? अगं बानू सांग की, माझ्या पायाचं तर बळच गेलं आहे बघ. घ्या पाणी प्या. नका अगं बानू बोल की, गडावर कशाला गेली होतीस? हरिपाठ खेळाया. कुणा संग? म्हाळसाताईं संग. ए भानू अगं काय बोलतीयस काय तू? माझ्या डोसक्यात तर काही घुसतच नाही बघ. अगं आता तांबड फुटायची वेळ आली आणि राज्याला सारीपाट. दिस सरायच्या आत मला यो वाडा ही जेजुरी सोडून जायचं आहे. म्हणजे कुठे चाललीस? गावं नाही, चंदनपुरीला. अगं पण का जायचं हे नाही सांगितलंस तू? म्या हारले बा. तरी मी तुला सांगितलं होतं की काहीतरी प्रेत घडणार आहे असं सारखं मला वाटतं या. तुम्ही असं नका सांगू. काय झालं ते समजा नीट सांगा बघू. म्या हरिपाठ खेळाया म्हाळसाताईं संग तयार झाले. तुझ्याकडे येण्यासाठी मला सारीपाठ खेळावा लागला. आता माझ्याकडे येण्यासाठी, माझ्या सोबत राहण्यासाठी तुला सारीपाठ खेळावा लागेल. हे या सारीपाठाचं चित्र आहे, पण ह्यांच्याकडे केवळ चित्र म्हणून पाहू नको, तर हे तुझ्या आयुष्याचं प्रतिबिंब आहे असं समज. सारीपाठाचा हा खेळ जर मी जिंकले तर बानूने ही जेजुरी सोडून कायमचं कुठेतरी दूर निघून जावं आणि पुन्हा इथे येऊ नये. बाणाई यांचं दान पडलं आहे एक, त्यामुळे त्यांची कोणतीही सोंगटी पुढे जाणार नाही. श्री म्हाळसादेवींना मिळाले आहेत 4 दान. मी जिंकले. काय केलंस बानू तू? आज मला दाखवून दिलंस का म्या तुझा बा नाही, तू माझी पोर नाही. माझी पायरी हात नाही. बा तू माझ्यापासून लपवलंस, मला नाही सांगितलंस तू. अगं म्या कशाला राहतो हात? तुझ्यासाठीच ना. अगं ज्या हातानं म्या तुझं लगीन करून दिलं, त्या हातानं म्या तुला वस्तीवर घेऊन जाऊ नाही.
म्या नाही घेऊन जाणार तुला वस्तीवर. बानू मला बी तुझं हे आवडलं नाही. अगं आमचं राहिलं पर आज्याला समजा सांगायचं नव्हतं होय. आता माझं देवाशी भांडण होणार. म्या देवाशी भांडणार आहे आता. देवा काय झालं देवा. माझी पोर पुण्यांद वस्तीवर जाणार. तुम्ही असताना हे कसं होईल वो. हवं तुम्ही नाही दिसला तर माझी पोर जिथे नाही राहायची. दिसरास तुमचं ध्यान करते ती आणि तिला हे फळ मिळावं. देवा म्या महासदेवीची भेटलो आहे. त्या असं नाही करणार हो. माय आहे त्या समद्यांच्या. त्यानं म्हणावं की आमची चूक पात्रात घ्या म्हणून. हो तर म्या त्यांच्या पाया पडतो. बाया बाजूला असं बाहेर नका काढूची. अजामेळ, मला तुझे दुःख कळणार नाही का? देवा तुम्ही मला आधी विचारलं असतं ना तर मी नाही म्हणलं असतं बघा या खेळाला. हो माया लेकीला कुठं खेळता येतो सारी पाठ. तुम्ही मला सांगायला हवं होत. अजामेळ, तू म्हणतोस ते योग्य आहे, पण मी तुला विचारू शकत नव्हतो कारण तू खेळाला नाहीच म्हटलं असतस. अजामेळ, तुला माझ्याशी भांडण्याचा अधिकार आहे, मला दूषण देण्याचा अधिकार आहे. पाहिजे तर तू मला हवी ती शिक्षा. नाही द्या. हो म्या तुमच्या पायाची धूळ बी नाही हो. अहो तुम्ही देव हायसा. तुम्ही समद्यांचं कल्याण करता. ज्याला जे हवं ते देता तुम्ही. माझी भक्ती उनी पडली द्यावा. पाहिजे तर माझं काळीच कापून ठेवतो तुमच्या पायाशी, पण माया बानूला तुमच्या पायाशी जागा द्या द्यावा. पा तेव्हाच अशी गळ नग घालूस. त्यासनी अशा धर्म संकटात नग टाकूस बा. देवा या बोलू काजी. बोल रंगा. तेव्हा लहान तोंडी मोठा घास घेतोय. काहीतरी चमत्कार करा. जसं जसं त्या बकऱ्यासनी मारून पुण्यांदा जित्या केल्या का नाही तसं काहीतरी करा. पर बानूला राहू द्या. नाही रंगा, मला बानूला नाही थांबवता येणार. हा खंडोबा शब्द देतो तर तो पाळतो आणि काही घडवतो तर त्याला काही अर्थ असतो. माझा आणि बानूचा वियोग हा निश्चित आहे.